ते 3-4 ओळी जे आहेत ते एकदम घातक आहेत। आम्ही जे म्हणतोय की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विविध डिपार्टमेंटमध्ये या सरकारमध्ये चालू आहे, सत्तेत असणारा आमदारच त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून मान्य करतो की हे खरं आहे। याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे जे काही पैसे आहेत त्या भागातले जे गोळा होतात ते सर्व पैसे हे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, महसूल मंत्र्याला द्यावे लागतात, पण मुख्यमंत्र्यांपर्यंत द्यावे लागतात। म्हणजे जर कारेमोरे जे सत्तेत आहेत आमदार ते जर बोलतायत ते खरं असेल तर त्याचा अर्थ पार गावापासून ते मंत्रालयापर्यंत या पैशाची लिंक आहे आणि सर्वांची नावं याच्यामध्ये आहेत। आम्ही सर्वजण मिळून हा विषय तर अधिवेशनात घेणारच आहोत, पण पत्रकारांना सुद्धा याची एक कॉपी त्या ठिकाणी आज आम्ही देऊ। पण ही आजची परिस्थिती आहे महाराष्ट्राची। त्यामुळे कारेमोरेंचा मी खरं तर अभिनंदन करतो की त्यांनी हे धाडस दाखवलं। या बाबतीत अजितदादा पक्षाचे त्यांचे जे प्रमुख आहेत ते काय करतात, तसंच मुख्यमंत्री या बाबतीत काय करतात, महसूल मंत्री काय करतात हे आपल्याला बघावं लागेल। तुम्ही याबाबत मग आता थेट प्रश्न उपस्थित करणार आहात? हा नक्कीच अधिवेशनामध्ये जसं जे काय मुद्दे हे महत्त्वाचे असतात ते आम्ही अधिवेशनामध्ये घेत असतो। सरकारला आवडले नाही आवडले तरी हा मुद्दा सुद्धा काल जयंत पाटील साहेबांनी घेतला होता, पण तिथे कुणी प्रमुख मंत्री नसल्यामुळे कदाचित त्या बाबतीतली योग्य अशी चर्चा झाली नाही। पण जयंत पाटील साहेब तर घेतीलच, आम्ही सुद्धा हा विषय त्या ठिकाणी घेणार आहोत। पण हा आरोप फार महत्त्वाचा आहे, हे कुठेतरी आता सरकारला उत्तर द्यावं लागेल की खरंच मुख्यमंत्र्यांपर्यंत महसूल मंत्र्यांपर्यंत हा हफ्ता नाही तर पैसा हा एका ट्रक मागे त्या ठिकाणी जातो का? गौण खनिज असेल, रेती असेल, ह्या सगळ्याचा पैसा हा मंत्रालयापर्यंत पोहोचत असेल, जर हे बोलतात ते खरं असेल आणि आमदार कधी तसं खोटं बोलणार नाही, तो सुद्धा सत्तेतला, तर हे धाडस दाखवलंय। हे धाडस नक्कीच आम्ही अधिवेशनामध्ये हे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत। रोहितजी, तुमच्या विरोधात हक्कभंग नोटीस बोलायचं काही सांगतो। त्याच्याच बरोबर आज कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये कशी आहे याचे काही उदाहरणं आपल्या सर्वांना मी देतो। काही दिवसांचंच खरं तर याच्यामध्ये आहे। आता 3 मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये एका महिलेवर, लहान मुलीवर, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अतिशय दुर्दैवी गोष्ट। 4 मार्चला बीड येथील केज तालुक्यामध्ये एका तरुणीवर अत्याचार त्या ठिकाणी झाला। 3 मार्च रोजी भंडारा शहरामध्ये एका वकिलाने त्याच्या लहान मुलीबरोबर आलेली तिची मैत्रीण तिच्यावर अत्याचार केलेला हा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे। त्याच्याचबरोबर 3 मार्चला गडचिरोलीमध्ये एका 23 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला। 5 मार्च रोजी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका 12 वर्ष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला हा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे। 2 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 वर्षीय एका महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार झाला। तसंच मंत्र्यांच्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला। ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या अतिशय दुर्दैवी आहेत। त्याच्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडनं जी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे 2 महिन्यामध्ये 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातून तब्बल 737 मुली आणि महिला या बेपत्ता आहेत। पुणे शहरातून 243, पिंपरी चिंचवडमधून 271 आणि पुणे ग्रामीणमधून 253, म्हणजे अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे। तसंच जेव्हा गुंडांना बरदास्त दिला जातो, गुंडांचा वापर हा लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षांनी त्या ठिकाणी केला, तेव्हा गुंडांना असं वाटतं की आपण काही केलं तरी चालेल। तसंच शिरूर कासारमध्ये एका नेत्याच्या कार्यकर्त्याली एका तरुणांवर त्या ठिकाणी त्याचं मारहाण केली। त्याच्याचबरोबर लातूरच्या जानेफळ गावामध्ये सुद्धा मंदिरात एक व्यक्ती गेला, त्याला तिथं मारहाण झाली। तसंच जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्यावर तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मारहाण अतिशय वाईट पद्धतीची झाली। दौंडमधील
लता दावडे म्हणजे तिला वाघाली नाही तर बिबट्याली त्याच्यावर हल्ला केला असं म्हणण्यात आलं, पण तसं न असता त्याचा मर्डर झाला अशी त्या ठिकाणी मध्ये. अहिल्यानगरमध्ये जुन्या वादात 19 वर्षीय वैभव नायकवडे याच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला. म्हणजे भुजबळ साहेबांनी हा मुद्दा घेतला, अनेक आमदारांनी मुद्दा घेतला. हे जे काही विषय आहेत ते अतिशय घातक असे विषय आहेत आणि याच्यावर खऱ्या अर्थाने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम हे आम्ही सर्वजण करणार आहोत. त्याच्याचबरोबर काल अधिवेशनामध्ये बोलत असताना आम्ही कोरटकरचा विषय घेतला. आता सत्तेत असणारे काही नेते जरा चिडले. मला एक कळत नाही की कोरटकरचं नाव घेतलं तर सत्तेत असणारे नेते मंत्री हे का चिडतात हे कळत नाही. आता गाडीचा मुद्दा मी 4 दिवसांपूर्वी घेतला होता. खरं तर मी मीडियाचे आभार व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून हा जो विषय घेतला होता की जो महेश मोतेवारे 2015ला त्याच्या ज्या महागड्या गाड्या आणि संपत्ती, कारण 4,000 कोटीचा त्या ठिकाणी त्यांनी स्कॅम केला, शेतकऱ्याला सामान्य लोकांना डुबवलं आणि त्यातून महागड्या गाड्या ज्या घेतल्या 2015ला त्या गाड्या या CBI आणि जे ED या लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या आणि नंतर त्या गाड्या आज कोणाकडे दिसतात तर त्या ठिकाणी कोरटकरकडे दिसतात. आणि याच्यानंतर आता असं दिसतंय की कदाचित CBI आणि CID त्या गाड्या परत घेण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून एक फायदा नक्कीच झाला, पण अजूनपर्यंत या व्यक्तीवर तिथं सरकारकडनं कुठली कारवाई केली गेली नाही. त्यामुळे राहुल कुलकर्णी असतील नाहीतर आपला हा कोरटकर असेल याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही राहुल सोलापूरकर आणि आपला कोरटकर याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी विनंती सरकारला आज सुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही करतो.